जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आता आज आपल्याला एका गंभीर विषयावर बोलायचंय. विषय आहे मराठा आरक्षणाचा, ज्यामध्ये मनोज जरांगे पाटील आता 30 तारखेपासून म्हणजे उद्यापासून उपोषणाला बसतायत. आणि ते पण अगदी उन्हात बसणार, कडक उन्हात बसणार, पाणी घेणार नाही असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी हे पण सांगितलं की उष्माघाताने जर माझं काही बरं वाईट झालं तर सरकारला जबाबदार धरण्यात यावं. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईला गेलं. मुंबईत आझाद मैदानामध्ये फार मोठं आंदोलन झालं. या आंदोलनानंतर 2 सप्टेंबरला सरकारचं किंवा शासनाचं प्रतिनिधी मंडळ आलं. त्यांनी एक जी-आर आणला. त्या जी-आर मध्ये काय काय लिहिलेलं होतं ते जरांगे पाटलांनी वाचून दाखवलं. आणि मग पोरांना विचारलं की पोराय हो हो म्हणू का रे? पोरं म्हणले हो. मग जरांगे पाटील म्हणले भेटलं रे पोराय हो. आणि मग पोरांनी एकदम जल्लोष केला, खूप आनंद केला, बँड वाजले, ताशे वाजले, गुलाल उधळला गेला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं असं डिक्लेअर झालं. मग मागच्या 10 महिन्यात असं काय घडलं की पुन्हा जरांगे पाटलांना उपोषणाला बसावं लागत आहे? पोराय हो भेटलं रे, पोराय हो हो म्हणू का रे, इथपर्यंत गेलेला लढा किंवा ते गुलाल उधळण्यापासून सगळ्या गोष्टी आणि परत पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची पाळी का आली? नेमकं मराठा समाजासोबत घडतंय काय? मराठा समाजाला नेमकं कोण फसवतंय? मराठ्यांचे किंवा मराठा समाजाचे हे जे हाल आहेत मागच्या वर्षानुवर्षापासूनचे आरक्षणासाठीचे, त्या हाल अपेष्टांमध्ये कमी काय होत नाही? का होत नाही कमी? नेमकं कुठं चुकतंय? नेते चुकतायत, राजकारण चुकताय, जरांगे पाटील चुकताय, समाज चुकतोय, नेमकं चुकतंय कोण? नेमकं काय घडतंय या आरक्षणाच्या संदर्भानं? ते आजच्या आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायचंय. सुरुवात आपण करणार आहोत त्या 25 म्हणजे ऑगस्ट 2025 ऑगस्टमध्ये जे आंदोलन सुरू झालं होतं तिथून आपण सुरुवात करूयात. बघा काय झालं, मुंबई आझाद मैदानात आंदोलन सुरू झालं. कधी सुरू झालं आंदोलन? आंदोलन सुरू झालं हे 2 सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट 2025 ला सुरू झालं. 2 सप्टेंबर 2025 ला नवा जी-आर आला. जी-आर मध्ये काय लिहिण्यात आलं होतं? तर हैदराबाद गॅझेटियर लागू. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, मराठ्यांना आरक्षणासाठी हैदराबादचं जे गॅझेट आहे, ते गॅझेटियर आहे, ते गॅझेटियर लागू करण्यात आलं होतं. का करण्यात आलं? कारण म्हणजे स्वातंत्र्यानंतर जेव्हा निजामाची सत्ता होती मराठवाड्यावर, त्याच्यापूर्वी मराठा हा पूर्णपणे मराठवाड्यातला 8 जिल्ह्यातला ह्या निजाम सत्तेमध्ये होता. आणि निजाम सत्तेमध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण होतं. मराठा ही काही स्वतंत्र अशी वेगळी जात 1901 च्या जनगणनेच्या आधी नव्हती. ती मराठा कुणबी म्हणून ओळखल्या जायची. आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला त्या काळामध्ये त्यांच्या निजामाच्या राज्यामध्ये कुणबी म्हणून आरक्षण होतं. आता असं झालं की नंतरच्या काळामध्ये मराठा लिहिण्यात आलं आणि त्यांच्या कुणबी असलेल्या नोंदी नाहीशा झाल्या किंवा नष्ट झाल्या किंवा त्या जुन्या झाल्या. नवीन नोंदींवर सगळीकडे मराठा मराठा लिहिण्यात आलं. आणि कुणबी समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं, परंतु मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळालं नाही. आणि म्हणून हैदराबाद गॅझेट लागू करावा अशी एक जरांगे पाटलाची मागणी होती. त्या मागणीला प्रतिसाद देत सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू केलं. ओके. त्याच्यानंतर कुणबी मराठा आणि मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील असं त्या जी-आर मध्ये सांगितलं. आणि किंवा त्याबाबतची तशी ती जी काही रूपरेषा होती किंवा जे काही ती पद्धती होती, ती पद्धती हे करण्यात आली की या पद्धतीनं तुम्हाला प्रमाणपत्र मिळतील म्हणून. आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जाईल असं त्या जी-आर मध्ये होतं. मग आता ह्या आंदोलनाला यश मिळालं की नाही असं जेव्हा आपण म्हणतो, तर आंदोलनाची मूळ मागणी काय होती? तर मागणी होती की हैदराबाद गॅझेट लागू करावं. ती मागणी पूर्ण झाली या जी-आर नुसार. त्याच्यानंतर आंदोलनाची दुसरी महत्वाची मागणी काय होती की मराठ्यांना कुणबी म्हणून किंवा मराठा कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावं. त्याच्या बाबतीत सुद्धा या जी-आर मध्ये लिहिण्यात आलेलं होतं किंवा जी-आर मध्ये दिलेलं होतं. त्याच्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण, आता जेव्हा ते कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळेल तर ऑलरेडी त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळेल. म्हणजे आंदोलनाच्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या या जी-आर मध्ये आल्या होत्या. आणखी काय होतं या जी-आर मध्ये? तर पहा, गाव पातळीवर चौकशी समिती असेल. त्या चौकशी समितीमध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक असेल आणि कृषी अधिकारी असतील. हे 3 जण असतील. हे काय करतील? 3 जण चौकशी करतील आणि तसा अहवाल देतील. गॅझेटमधील नोंदी ग्राह्य धरल्या जातील. बरोबर आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या काही नोंदी असतील त्या ग्राह्य धरल्या जातील. प्रत्यक्ष पुरावा नसेल तर 1967 पूर्वी रहिवासी असल्याचे शपथपत्र द्यावे लागेल. आणि त्याची चौकशी कोण करणार? तर ही गाव पातळीवरील चौकशी समिती करणार आहे. म्हणजे एक प्रकारे सुसूत्रता आणली होती कुणबी आणि कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठीची. त्याच्यानंतर काय होतं याच्यामध्ये? प्रत्यक्ष पुरावा नसेल तर रक्ताच्या नात्यातील नोंदीनुसार शपथपत्र देण्यात येईल. म्हणजे जर समजा माझा चुलत भाऊ किंवा माझे आजोबा किंवा आजोबाचे भाऊ जर कोणी नोंदी सापडली असतील त्यांच्या, तर त्यांची आणि आपली वंशावळ जुळवणं आणि त्या बाबतीतल्या शपथपत्राचा पुरावा देणं हे सगळं त्याच्यामध्ये नमूद होतं. त्याच्यानंतर सातारा गॅझेट 1 महिन्यात लागू करण्यात येईल असंही म्हटलं होतं. त्यानंतर मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेतले जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बलिदान दिलेल्या कुटुंबातील एकाला नोकरी दिल्या जाईल. असं सगळं त्या जी-आर मध्ये होतं. अशा सगळ्या त्याच्यामध्ये त्या नोंदी होत्या. याच्यानुसार जे जरांगे पाटील बोलले होते
की हो म्हणू का रे पोरं. तर ह्या सगळ्या नोंदी किंवा हे सगळं त्याच्यामध्ये असल्यामुळे, GR मध्ये असल्यामुळे कोणालाही वाटतं की आपल्या अपेक्षा पूर्ण होत आहेत. आपल्याला एकतर हैदराबाद गॅझेटियर लागू होत आहे, मराठा कुणबी, कुणबी मराठा किंवा कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, त्याचबरोबर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे आणि त्याला म्हणजे चौकशी समिती असेल किंवा मग ते नोंदी असतील किंवा मग त्या नोंदी नसतील तर प्रत्यक्ष रक्तातल्या नात्याच्या ज्या नोंदी असतील त्यांच्यानुसार प्रमाणपत्र मिळणं असेल, शपथपत्र असेल, या सगळ्या गोष्टीवरून असं एक गोष्ट निदर्शनास आली की सरकारच्या मनामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायची इच्छा आहे आणि त्यानुसार त्यांनी हा GR काढला आणि मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाची किंवा कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळण्याची वाट आता मोकळी झालेली असं वाटलं आणि म्हणून मग जरांगे पाटील म्हणले, पोरं हो, आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे, भेटलं रे पोरं हो. आणि मग गुलाल, ताशे, ढोल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी घडल्या. मग आता परत या 10 महिन्यात काय झालं, तर 10 महिन्यात काय झालं ते पण तुम्हाला सांगतो आणि अगदी परफेक्ट रीतीने सांगतो, फक्त समजून घ्या. या 10 महिन्यात सरकारनं काय केलं, तर पहा, हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली का? नाही. बऱ्याच वेळा हैदराबाद गॅझेटियर, आता पहा, या 10 महिन्यामध्ये अत्यंत म्हणजे फार कमीत कमी असे प्रमाणपत्र मिळाले. बऱ्याच जणांच्या नोंदी आहेत, सगळं आहे, शपथपत्र जोडलेले आहे, चौकशी समितीने अहवाल दिले, काही गावातून चौकशी समिती अहवालच देत नाही, काही ठिकाणी दिले तर तिथं SDM ऑफिसला किंवा तहसील कार्यालयाला किंवा जात प्रमाणपत्र मिळण्यासाठीची म्हणून जी काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये कोणाला तरी सांगण्यात आलं की देऊ नका, सध्या थांबवा. आणि अशा पद्धतीनं या हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती ती अंमलबजावणी झाली नाही. बऱ्याच ठिकाणी हैदराबाद गॅझेटियरमध्ये आडनाव नाहीत, फक्त नावच आहेत. मग आडनाव नाही म्हणून अडवण्यात आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही जुळवलेली वंशावळच योग्य नाही म्हणले. बऱ्याच ठिकाणी असं म्हणले की हैदराबाद गॅझेटियरमध्ये स्पष्ट तुमचा उल्लेखच पाहिजे. म्हणजे येणं केनं 100 कारणं दाखवले आणि हैदराबाद गॅझेटची जी अंमलबजावणी करायची होती त्या पद्धतीनं ती केली नाही आणि म्हणून मग प्रमाणपत्र निघणे कमी झाले किंवा अत्यंत नगण्य प्रमाणपत्र निघाले. म्हणजे मराठ्यांना ओबीसी जाण्याचा मार्ग तर मोकळा झाला, हैदराबाद गॅझेट लागू तर झालं, पण त्याची अंमलबजावणी 0% झाली. 0% अंमलबजावणी बिलकुल नाही. सुरुवातीच्या 1-2 महिन्यात फक्त अंमलबजावणी झाली, थोडेफार प्रमाणपत्र निघाले आणि ही पूर्ण प्रोसेस ठप्प पडली. दुसरी गोष्ट काय झाली, तर सातारा गॅझेटियर लागू केले नाही. एका महिन्यात लागू करणार होते, पण वेगवेगळी कारणं देत, टेक्निकल इश्यू सांगत काहीतरी करत त्यांनी सातारा गॅझेट लागू केलं नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, प्रमाणपत्र मिळू दिली नाहीत. ज्यांना प्रमाणपत्र मिळाली त्यांना व्हॅलिडिटी मिळत नाही. आमच्या हिंगोली जिल्ह्यामधलं एक उदाहरण आहे की एका सख्या भावाची व्हॅलिडिटी झाली, पण त्याच्या सख्या बहिणीची व्हॅलिडिटी नाकारली. का? एका भावाला देता तुम्ही, एकाला नाकारता, म्हणजे काय? म्हणजे तिथं सुद्धा काय झालं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाची अडवणूक झाली, प्रमाणपत्र मिळवण्यापासून तर व्हॅलिडिटी होण्यापर्यंतची. त्याच्यानंतर मराठा समाजाची घोर फसवणूक या GR मधून नाही, पण त्या GRच्या अंमलबजावणीतून झाली. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मूळ मुद्दा आहे अंमलबजावणी. GR जरी काढला असला आणि GR नुसार मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग जरी मोकळा झाला असता तरी अंमलबजावणी मात्र झाली नाही ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं. आणि मग पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचं भिजत घोंगडं जशाला तसं राहिलं. वारंवार सरकारला सूचना केल्या, वारंवार जरांगे पाटलांनी त्यांच्याकडे मागणी केली, पण तरी सुद्धा हे काही घडलं नाही. म्हणून मग आता जरांगे पाटलांनी उपोषणाचं हत्यार उपसलं. आता मूळ मुद्दा असा आहे की किती दिवस जरांगे पाटील उपोषण करणार, किती दिवस आपण त्यांच्या मागे फरफटत जाणार आणि किती दिवस पुन्हा एकदा पदरी निराशा पाडून घेणार, असं बऱ्याच लोकांना वाटू शकते. तर भावांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, एक साधी सिंपल गोष्ट लक्षात घ्या. भारतामध्ये जवळपास 10व्या शतकामध्ये मुस्लिम सत्ता उदयास आल्या. कितव्या? 10व्या शतकात. त्या 10व्या शतकात उदयास आलेल्या मुस्लिम सत्तांपासून स्वराज्य मिळवण्यासाठी किंवा स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला यावं लागलं आणि 16व्या शतकात मग आपलं 16व्या शतकामध्ये किंवा त्याला म्हणू आपण 17व्या शतकामध्ये, म्हणजे 1630ला 1645ला पहिला तोरणा जिंकला आणि स्वराज्याची स्थापना झाली. म्हणजे 17व्या शतकामध्ये स्वराज्याची निर्मिती झाली. जवळपास 600-700 वर्ष आपल्याला त्यांच्या विरोधात लढावं लागलं. म्हणजे हा लढा काही सोपा आहे का? कोणताही लढा इतका सहजासहजी इतका सोपा नसतो. आपण मागच्या 45-50 वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी करतोय, त्याला अजूनपर्यंत यश मिळालं नाही. मग जरांगे पाटलांकडे काय जादूची छडी आहे का की लगेच 2-3 वर्षात आपल्याला यश मिळेल? हा लढा चालू राहणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मग समाजानं काय करायचं? समाजानं 2 गोष्टी केल्या पाहिजे. एकतर कोणाच्या तरी बाहेरच्याचं ऐकायचं, कोणीतरी आपली माथे फिरवणार त्यांचं ऐकायचं आणि हिंदू मुस्लिम हे ते हिंदुत्व वगैरे करत राहायचं आणि त्याच्यामध्येच गुरफटून जायचं. किंवा 2 नंबरची गोष्ट करायची की समाजाच्या हिताचा काय आहे, समाजासाठी कोण लढतंय, निष्कलंकपणे आणि निस्वार्थपणे कोण लढतंय त्याच्या पाठीशी राहायचं. कारण एक लढा
एक नेतृत्व तेव्हाच लढा उभारू शकतो जर त्याच्या मागे त्याचे अनुयायी असतील, जर त्याचे सपोर्टर असतील, जर त्यांना मदत करणारा समाज असेल तर. ज्या समाजासाठी जरांगे पाटील लढतायत तो समाज जर ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही तर जरांगे पाटलाला यश मिळणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, एवढं सगळं झाल्यानंतर उपोषणाला बसावं लागणार, पुन्हा एकदा मराठ्यांवरील अन्याय दूर करावा लागणार आणि अंमलबजावणीमध्ये जे काय अडथळे आहेत ते दूर करावे लागणार, याच्यात काही वाद नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ताकदीने सरकारच्या विरोधात लढून 2 सप्टेंबरच्या JRची अंमलबजावणी करून घेणे हे आता मुख्य उद्देश आहे आपला. आपला उद्देश काय, आता कोणी बनेल की पुन्हा मराठा आरक्षण मिळणारच नाही का तुम्हाला, तर मिळालंय, त्याची अंमलबजावणी करून घेण्यासाठीचा हा लढा आहे. आणि या लढ्याला जर आपण अपयशी ठरलो तर मराठ्यांना आरक्षण मिळून सुद्धा केवळ अंमलबजावणी होत नाही म्हणून या लढ्याला यश येणार नाही. म्हणजे लढ्याला यश मिळाले का, 2 सप्टेंबरला JR निघालेला तो योग्य आहे का, तर योग्य आहे. आझाद मैदानावरील लढ्याला यश मिळालं का, तर 100% मिळालंय. फक्त त्याची अंमलबजावणी करून घेणं फार महत्वाचं आहे. समजा तुमच्याकडं एखादं शेत आहे, 2 भाऊ म्हणले की आपल्याला वाटणी करायची, मोठा भाऊ म्हणला लहान्याला का ठीक आहे वाटून देतो तुला, अर्ध देऊन टाकतो मी. हो म्हणला, सगळं झालं, बैठक बसली, सगळं झालं, बैठकीत मान्य झालं की हो हे खालचं रान याचं, वरचं रान याचं, सगळ्या वाटण्या झाल्या. पण त्यानं प्रत्यक्ष तुमच्या ताब्यात शेतीच दिली नाही तर त्या वाटण्याला काय अर्थ आहे का. सेम कंडिशन आहे की आपल्याला JR काढला, हैदराबाद गॅझेट लागू करतो म्हणले, सगळ्या गोष्टी घडल्या पण त्याची अंमलबजावणी होत नाही, म्हणून त्याचा आपल्याला फायदा होत नाही. म्हणून हे आंदोलन, हे उपोषण फार महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रमाणपत्र पुन्हा मिळवणे हे एक त्याच्यातलं महत्वाचं ध्येय आहे. व्हॅलिडिटीसाठी योग्य पद्धत निश्चित करणे आणि सातारा गॅझेट लागू करणे, या सगळ्या मुद्द्यांसाठी हे आंदोलन, हे उपोषण 30 मे पासून सुरू होत आहे. 30 मे पासून म्हणजे उद्यापासून. तर या आंदोलनाला प्रत्येकाने सहभागी व्हावं, प्रत्येकाने याला जसं होईल तशी मदत करावी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, लक्षात काय ठेवायचं, तर हा लढा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही. पहिली गोष्ट, कारण काय तुम्ही पाहिलं असेल, मी त्रिशूळ पाटलाचा इथं मोठा म्हणून फोटो लावलाय. का लावला माहितीये का, हा त्रिशूळ पाटील जो आहे तो मराठा आरक्षणाच्या संदर्भानं लढ्याच्या पहिल्या दिवसापासून, म्हणजे जरांगे पाटलासोबत किंवा या सगळ्या लढ्यासोबत तो पहिल्या दिवसापासून सोशल मीडियावर काम करतो. वारंवार त्याचे अकाउंट डिलीट होतात. आता एक त्याचा अकाउंट डिलीट झालं फेसबुकचं, इन्स्टाचं, परत त्याने नवीन काढलं, दुसरी ID, सगळं दुसरं वापरलं, तरी सुद्धा 2 दिवसामध्ये 28,000 फॉलोअर्स झाले आणि ते सुद्धा डिलीट केलं. का, कारण तो लोकांना अपील करतो, चांगल्या पद्धतीनं लोकांना सांगतो, लोकांना या लढ्याचं महत्त्व समजून देतो. म्हणून वारंवार त्याच्यासारख्या मुलांवर, म्हणजे त्याच्यासारख्याच नाही तर पाटलांची जेवढी काही सोशल मीडिया असेल किंवा जेवढे काही लोक सोशल मीडियावर काम करतात त्यांना गळचेपी करण्याचं काम चालू आहे. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ट्रोल करणं, त्यांचे खाते किंवा अकाउंट्स बंद पाडणं, त्यांचं फेसबुक, इन्स्टा बंद पाडणं, त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स आणणं, अचानकच अकाउंट गायब करणं, असे एक नाही 1000 कुटाने शासनाकडून केले जातात. कारण त्यांना असं वाटतं की या लढ्याला बळ मिळू नये. या लढ्याला जर बळ मिळालं तर अंमलबजावणी परफेक्ट करावी लागेल आणि अंमलबजावणी जर योग्य पद्धतीने झाली तर मराठा समाजावरील अन्याय दूर होईल असं वाटतंय सरकारला. आणि म्हणून मराठा समाजावरचा अन्याय दूर होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. त्या भूमिकेत बदल घडण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सरकार विरोधातील लढाई, याचे भान सर्वांनी ठेवावे. म्हणजे विरोधकांनी पण आणि आपण पण, म्हणजे मराठा समाजातील लोकांनी पण आणि OBC प्रवर्गात असलेल्या इतर घटकांनी सुद्धा, की आमचा लढा जो आहे तो OBCच्या विरोधात किंवा इतर जात समूहाच्या किंवा घटकाच्या विरोधात नाही. हा लढा सरकारच्या विरोधात आहे. सरकारने आम्हाला जे आरक्षण दिलं, जे गॅझेटियर लागू केलं त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून हा लढा आहे. बाकी कोणत्या जाती धर्माच्या विरोधातला हा लढा मुळीच नाहीये. याच्यावर समजा कोणाला भीती वाटत असेल की बाबा आपली लोकसंख्या आधीच म्हणजे खूप आहे OBC मध्ये, परत मराठी आल्यानंतर आपल्यावर अन्याय होईल का, तर त्याच्यावर सुद्धा तोडगा आहे. जातनिहाय यावर्षी जनगणना होणार आहे. जातनिहाय जनगणना झाल्यानंतर कोणाची संख्या किती आहे हे कळणार आहे आणि त्यानुसार आपण पुन्हा एकत्र येऊन सगळेजण जातीच्या याच्यानुसार उपवर्गीकरणासाठी भांडू शकतो की मराठा समाज आणि कुणबी समाज यांची टक्केवारी किती आहे, त्याच्या निम्मे त्यांना द्या, बाकीच्या जातींचं त्यांच्या निम्मे त्यांना द्या. म्हणजे दोघांमध्ये वाद किंवा विवाद होण्याचा काही प्रश्न उरणार नाही. कारण काय माहितीये का, इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बहुजनांना आपसात भांडायला लावून बाकीचं त्यांना घ्यायचं. आता एक नवीन JR काढलाय त्यांनी की जे आरक्षणात आहेत, म्हणजे त्यांनी घोषणा केली तशी की जे आरक्षणामध्ये आहेत त्यांना ओपन मध्ये फॉर्म भरता येणार नाही. सिंपल साधी गोष्ट सांगतो OBC बांधवांनो, तुम्ही पण समजून घ्या, आपण सगळे एकच आहोत. मला एक सांगा की 52% ऑलरेडी आरक्षण आहे, ठीक आहे, 52% हे आरक्षण झालं. त्याच्यानंतर EWS हे 10% आरक्षण आहे. किती आहे, 10% आरक्षण आहे. EWS म्हणजे एक प्रकारचं ज्याला कोणतेही आरक्षण नाही त्यांनाच. आता SCBC मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण आहे. 52 आणि 10 62 आणि 10 किती झालं, 72%. उरलं किती, 28% आरक्षण उरलं. 28% आरक्षण उरलं. या 28% कोण आहे याचा विचार करा आणि तुम्ही इकडे जाऊ शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये OBC, SC, ST, OBC मधला पण माणूस या 28 मध्ये जाणार नाही, SC मधला पण माणूस या 28 मध्ये जाणार नाही, ST मधला पण जाणार नाही, SEBC मधला पण जाणार नाही. मग हे EWSचं 10% आणि 28% म्हणजे जवळपास 38%, म्हणजेच 40% आरक्षणात फक्त कोण उरलं तुम्ही सांगा, कमेंट करून सांगा. या 40% आरक्षणात फक्त उरलं कोण, ब्राह्मण, मारवाडी,
त्याच्यानंतर जैन, त्याच्यानंतर मुस्लिम. तर जैन, मारवाडी हे काही लोक फारशा नोकऱ्या करत नाहीत. उरलंच कोण मग? एकतर ते ब्राह्मण उरले आणि एकतर मुस्लिम उरले. या दोघांची साठगाठ आतापासून आहे का? हे तर अकबर बिरबलाच्या तवापासून आहे की नाही? तर तुम्ही राजस्थानचा इतिहास पाहिला असेल तर ते सगळं माहित आहे तुम्हाला, की मुस्लिमांना कोणी आपल्या मुली दिल्या, मुस्लिमांना कोणी जवळ केलं, मुस्लिम सत्ताधाऱ्यांना कोणी मदत केली आणि स्वतःच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जाऊन त्या मोगलशाहीला कोणा मदत केली, हे इतिहास काही नव्यानं सांगायची गरज आहे का? तर सांगायची गरज नाही. आता सुद्धा ते नेस्ले वाडिया वगैरे जे आहेत, मोहम्मद अली जिनाचे नातू पंतू, ते कोणत्या पक्षासोबत आहेत, कोणत्या पक्षाला पैसे देतात, कोणत्या पक्षाला निधी देतात, हे की नाही, ते सुद्धा तुम्हाला माहित आहे. म्हणजे मी सांगायची गरज नाही. त्याच्यामुळं हे 40% आपण घ्यायचं आणि या बाकीच्या 60%मध्ये 90% जनतेला भांडाभांडी करायला लावायची. हे जे शासनाचं धोरण आहे अत्यंत चुकीचं आहे आणि चुकीच्या पद्धतीने चाललंय. म्हणून बहुजनांनो एकत्र या. ओबीसी मराठा वाद बाजूला करा. ओबीसींनो आणि मराठ्यांनो एकत्र या. आपल्या हक्काची लढाई लढा आणि जे आपल्या हक्काचं आहे ते मिळवा. ते मिळवण्यासाठी एकमेकांना मदत करा. एकमेकांचे पाय ओढू नका, एकमेकांच्या विरोधात जाऊ नका. जर आपण एकमेकांच्या विरोधात राहिलो तर या 40%मध्ये फक्त मुस्लिम, ब्राह्मण आणि दुसऱ्या 1-2 जाती फक्त राहतील. बाकी त्याच्यात कोणी असणार नाही. 60%मध्ये तुम्ही एकमेकाच्या उरावर बसाल पण काही फायदा होणार नाही. हे समजून घ्या. हा मूळ मुद्दा समजून घ्या. म्हणून सगळ्या बहुजनांनी एकत्र येऊन आरक्षणाचा मूळ जो ढाचा आहे, मूळ जो साचा आहे तो कायम ठेवा आणि हा असा होणारा अन्याय स्वतःवरचा दूर करा, एकमेकांना मदत करा. आणि त्याच्यामुळेच सरकारने ही जी काही दडपशाही चालवली, मला भरपूर नोटिसा वगैरे आल्या की याच्यावर व्हिडिओ करू नका, या विषयावर बोलू नका. पण ठीक आहे, जे असेल ते होईल ते होईल. सरकारची दडपशाही आपल्याला बंद करावी लागणार आहे. त्रिशूळ पाटलांसारखे मावळे गप्प बसवण्यासाठी होणारी जी दडपशाही आहे ती थांबवली पाहिजे. त्रिशूळ पाटलांनी पुन्हा एकदा नवीन चॅनल सुरू केलं तर आपण सगळ्यांनी त्यांना ताकदीनं हे करू, त्यांना सपोर्ट करूयात. पुन्हा एकदा त्यांचं चॅनल मोठं करण्यासाठी प्रयत्न करूयात. त्रिशूळ पाटील सध्या युट्यूबला आहेत. बाकी सगळे त्यांचे ID, फेसबुक, इंस्टा सगळं बंद केलेलं आहे. तर त्रिशूळ पाटलाच्या युट्यूब चॅनलवर जा. त्रिशूळ पाटील नावाचं युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याच्यातून आपल्या मराठा समाजाची पुढची दिशा काय असणार आहे, काय नाही, त्याबद्दलही बरीचशी तुम्हाला माहिती मिळेल. एवढं बोलतो आणि थांबतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या समाजापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढं बोलतो थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.